तुलसी हारे गला दास पीतांबर तुलसी हारे गला दास पीतांबर निरंतर चिदा निरंतर चिदा तुलसी हरे गला दास पीतांबर पीतांबर तुलसी हरे गला दास पीतांबर पीतांबर तुलसी हरे दास पीतांबर पीतांबर कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार हरि जय जय विठोबार कुमार विठोबार जय 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 राम कृष्ण हरि हरि हेलो जय जय राम कृष्ण हरे हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम हरि जय जय राम जय जय हरि 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 जय जय राम जय 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 राम जय 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 राम 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 जय जय हरि 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 जय 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 राम जय 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 राम 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 जय जय राम हरि जय तारे चनी सुख झाले तो विठ्ठल बलवा तो माधव बलवा तो माधव बलवा तो माधव बलवा सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा सर्व सुखाचे आदर बाप लखमा देवी वर सर्व सुखाचे आदर बाप लखमा देवी वर सुखाचे आदर बाप लखमा देवी वर सर्व सुखाचे आदर बाप लखमा देवी वर सर्व सुखाचे आदर खाते आदर बाप लखमा देवी तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा तुहा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय 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 राम अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती बोध परडी घेऊनी हाती
पोतना पाजळती मूळ पीठ तू अंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळे नाचताई सोहमेळे द्वैत भाव विसरूनी अंबे तुझे गोंधळा येई खेळती अंबे तुझे गोंधळा येई गो जगदंबे गोंधळा येई गो जगदंबे मुकुटमणी पुंडलिक मुकुटमणी पुंडलिक तेहतीस कोटी गोंधळ घाली ती सकवतूक नाच देख गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे एकाच नारी नाचे गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी हरि जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी हरि जय जय विठोबार कुमारी अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती मोद परडी हाती मोद परडी हे भोनी हाती मोद परडी गे भोनी हाती ओ मोद परडी गे भोनी हाती मोद ज्ञानाचा पाजळती ज्ञानाचा पाजळती ज्ञानाचा पाजळती ज्ञानाचा पाजळती भूत भूत भक्त नाचती भूत भूत भक्त नाचती गोंधळा गेली वो जगदंबे गोंधळा
वो जगदंबे उदो भक्तनाथती उदो भक्तनाथती गोंधळाये वो जगदंबे गोंधळाये वो जगदंबे मूलपीठ तू मूलपीठ तू अंबे मूलपीठ तू
जगदम्बे विठ्ठल 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 राम विठ्ठल राम ठाला विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल पुंडलीक वरदा हरि हरि भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय एकनाथ महाराज की जय माते जय हलो विठ्ठल 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 अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनासती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरोनी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू अंबे मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घाली ती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तू अंबे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई हो जगदंबे
मूळ पीठ तू अंबे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा जगदंबेचं वर्णन करणारा रूपक प्रकरणातील अभंग आहे, ज्याला भारुड असं म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जगभर नवरात्र उत्सव साजरे होतात. मी जबाबदारीने शब्द वापरला, जगभर. महाराष्ट्रभर नाही, भारतभर नाही, तर काय जगामध्ये जिथं जिथं आपली संस्कृती आहे, अमेरिकेत असेल, चीनमध्ये असेल, जिथं जिथं भारतीय लोक राहतात त्या त्या ठिकाणी नवरात्राचे उपवास केले जातात. जगभर साजरी होणारी ही संस्कृती आपल्या याही गावात प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह होतो. त्यानिमित्ताने तुम्हाला रोज एका एका वक्त्याच्या मुखातून देवीचं स्वरूप, देवीचं व्यापकत्व, देवीचं अनादित्व, देवीचं निर्गुणत्व, देवीचा निर्विकारपणा समजून घ्यायला संधी प्राप्त होते. कदाचित 7 दिवसात तुम्ही देवीचं बरंचसं स्वरूप समजून घेतलं असेल, नाही का. देवीचं व्यापकत्व, ती अनादि, ती निर्गुणे, कोणती परडी, कोणता बोध, कोणता झेंडा, कोणता जोगवा, कोणत्या नवविध भक्तीच्या कोणत्या नवरात्रा, हा सगळा अध्यात्माचा विचार 8 दिवस झाला असेल असं मी गृहीत धरतो, आहे की नाही. हे तर विनोद काही नाही त्यामध्ये, असं मी गृहीत धरतो. आणि त्याचाच एक भाग, त्याचीच एक साखळी म्हणून आजच्या कीर्तनात आपण पाहणार आहोत. आलेली सर्व मंडळी, सर्वांना विनंती करतोय, 1.5 तास भगवंताच्या सेवेमध्ये आपण एकाग्रतेने आणि जगदंबा देवी मातेचं स्वरूप समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी हा अभंग ज्या काळात निर्माण झाला, ज्या काळात लिहिला गेला, ज्या काळाच्या एक सापेक्ष पद्धतीने लिहिला गेला, किंवा ज्या काळातल्या आक्रमणांच्या प्रतिकारार्थ लिहिला गेला, या सगळ्या गोष्टींचं वर्णन मी आपल्यासमोर करणार आहे. आपण पखवाजाबरोबर टाळी वाजून दमदार भजन करायचंय. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 पुंडलिक हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. हा अभंग ज्या काळात लिहिला त्या काळाशी समरस व्हायचा आपण प्रयत्न करूया. एकनाथ महाराजांचा काळ म्हणजे 1528ला राम मंदिरावर आक्रमण झाल्यानंतर 1533ला एकनाथ महाराज भूतलावर अवतीर्ण झाले. म्हणजे 1533 ते 1599 हा एकनाथ महाराजांचा सशरीर काल आहे. आणि त्या काळात हा अभंग लिहिला म्हणून त्या काळातली परिस्थिती काय, कोणत्या परिस्थितीनुसार हा अभंग निर्माण झाला, कोणत्या रोगावरचं हे औषध आहे किंवा कोणत्या प्रश्नाचं हे उत्तर आहे या अभंगात, ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. कारण आत्ता श्रोत्यांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आणि श्रवणाची उंची वाढलेली आहे. श्रोत्यांमध्ये बरेचसे श्रोते शिकलेले आहेत. माझा हा 50 वर्षाचा कालावधी आहे. म्हणजे 20-2-76ला पहिलं कीर्तन केल्यानंतर जवळजवळ वारकरी संप्रदायाचे 5 दशकं मी पाहिलेले आहेत. सुरुवातीचं दशक अगदी 10-12 विधवा बाया आणि 10-12 रिटायर माणसं, हे आमचे श्रोते, त्या काळातले श्रोते. पण नंतर श्रोते वाढत गेले, शिक्षित माणसं वाढले, तरुण माणसं वाढत गेले, बहुसंख्य अशा प्रकारे. आणि सप्ताहामध्ये सर्वांगीण समाज पाहायला मिळायला लागला. आणि आता तर काही बघायलाच नको. आता हा जो काळ आहे ना, हा कीर्तनकाराच्या दृष्टीने अत्यंत आणि चांगला काळ आहे. अत्यंत चांगला काळ आहे. कारण चांगले श्रोते भेटतात, चांगले वाजवणारे, चांगले मृदुंगमणी, सगळ्याच प्रकारच्या गोष्टी चांगल्या आहेत. मंडप चांगला, मृदुंग मृदू आणि गायक पण चांगले असतात, आहे ना, सगळ्याच गोष्टी असतात. आता आपण चाल ऐकली, बरोबर आहे. आता ह्या ज्या चाली असतात ना, खरं म्हणजे अशा चाली संगीत भजनामध्ये नोटेशन पद्धतीने म्हटल्या जातात आणि त्या तुम्हाला सहज ऐकायला मिळतात. भाग्याचं लक्षण आहे. मृदुंग ऐकला, त्याचे मुखडे आपण ऐकले, हे अत्यंत मेहनतीचं काम आहे, बरोबर आहे ना.
हो, पहाटे उठून इंद्रायणीच्या किनाऱ्यावर धा किट तुम्ही किट तकिट का किट तक तक तुम्ही किट तकिट का किट तकिट तकिट धुम तिट कदा कदा तकिट तकिट कदा कदा हे असं तिथे प्रॅक्टिस करावं लागतं घाम येईपर्यंत ते मुखडे ते रेले त्या सरपटी हो नसा नसातून भिनावे लागतात आणि त्यानंतर मग तो पक्वास अंगामध्ये उतरतो अशा प्रकारच्या मेहनत केलेल्या सर्वांच्या तपाचं फळ आणि आपल्याला कीर्तनात पाहायला मिळतं आणि म्हणून आपण अभंगात निर्मितीचा काळ आपण पाहूया की 1528 हो या काळात हा अभंग निर्माण झाला याचं कारण त्या काळात बाबरने आपल्या भारतात राम मंदिरावर आक्रमण केलं 1528 या काळामध्ये आक्रमण तसे ज्ञानोबाच्या काळात पण होते नामदेवाच्या काळात पण होते आक्रमण तर ज्ञानोबाच्या काळापासून होतीच पण सगळ्यांच्या काळात राम मंदिर तोडण्याचा प्रसंग नव्हता आला म्हणजे इतकं जिव्हारी आक्रमण मानबिंदूवर आक्रमण राम मंदिर तोडण्या इतकं आक्रमण ज्ञानोबाच्या काळात नव्हतं झालं म्हणून एकनाथ महाराज जो काळ आहे ना हा नुसता आक्रमणांचा काळ नाही तर आक्रमणांच्या तीव्रतेचा काळ आहे आक्रमणांच्या तीव्रतेचा काळ आहे हो आणि ज्या वेळेला राम मंदिरावर आक्रमण झालं आणि तसं तर आपला देश म्हणजे काय माहिती का हा आक्रमणांचाच देश आहे आपला देश म्हणजे काय आक्रमणांचा देश आहे हो किती आक्रमण झाले केव्हापासून झाले 1001 साली गजनी आला 1192ला मोहम्मद घौरी आला 1296ला अल्लाउद्दीन खिलजी आला हो 1336ला मोहम्मद तुगलक आला 1528ला बाबर आला त्यानंतर औरंगजेब हो 1761ला अब्दाली आला आणि मग 1847 वगैरे इंग्रज आले म्हणजे गजनीपासून तर इंग्रजांपर्यंत जर आपण पाहिलं हो तर भारतावर 1000 वर्ष आक्रमणांच्या पाठीमागे आक्रमणं होत राहिली बरोबर आहे ना म्हणजे आपल्या देशाला काय म्हणावं लागेल आक्रमणांचा देश आहे ना हो आता मला असं विचारायचं आहे आक्रमणं कोणावर होतात सावध माणसावर आक्रमणं होतात का बेसावध माणसावर हे तुम्ही सांगायला पाहिजे आता सावध माणसांवर आक्रमण होतात का बेसावध ज्या अर्थी जगात सर्वात जास्त आक्रमण आपल्यावर झाले त्या अर्थी आपण सावध आहे का बेसावध आहे तुम्ही कबूलही करायला पाहिजे ना कमीत कमी आपण सावध आहोत का बेसावध आहोत कसे आहोत बेसावध आहोत आणि म्हणून एवढी आक्रमण आपल्यावर झाली विठ्ठल आणि बेसावध आहे म्हणूनच संत म्हणतात उठ बा होय जागा पाहे वासुदेवाला 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 सुदिन उगवला दान आपुले घाला सुदिन उगवला दान आपुले घाला सुदिन उगवला दान आपुले घाला उठवा भय जागा पाहे वासुदेवाला उठवा भय जागा उठवा भय जागा पाहे वासुदेवाला उठवा भय जागा उठवा होय जागा पाहे वासुदेवाला उठवा होय जागा उठबा होय जागा पाहे वासुदेवाला सुदिन उगवला दान आपुले घा आता उठबा उठबा म्हणावं लागतं पुन्हा पुन्हा हे जाग्या माणसाला उठ म्हणतात का झोपलेल्या माणसाला कबूलही करतात माणसं जाग्या माणसाला उठ म्हणावं लागतं का झोपलेल्या माणसाला झोपलेल्या माणसाला म्हणजे ज्या अर्थी संत पुन्हा पुन्हा उठा उठा म्हणतात त्या अर्थी आपण नक्की झोपलेले यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि अशा निद्रिस्त माणसांना हो अशा आणि बधीर झालेल्या माणसांना आक्रमण करून करून बरं आक्रमकांनी काय नुसतं आक्रमण देश लुटला नाही बरं का स्त्रिया लुटले हो वीर शूरवीरांचे डोळे फोडले पृथ्वीराज चव्हाणांचे डोळे फोडले राणी पद्मिनीला हो आणि 300 स्त्रियांसहित जोहार करावा लागला जोहार कळतो ना आपल्याला अल्लाउद्दीनने ज्यावेळेला राजा रतनसिंगकडे मागणी केली की तुझी बायको फार सुंदर आहे माझ्या स्वाधीन कर नाही तर युद्धाला तयार हो राजा रतनसिंग युद्धाला तयार झाला आणि ज्यावेळेला राणी पद्मिनीला कळालं की आपला पती युद्धात मरतोय त्यावेळेला तिने तिच्या त्या 300 स्त्रिया घेतल्या मोठा जोहार
अग्नी पेटवला, अग्नी. आणि त्या अग्नीमध्ये पटापट उड्या टाकल्या. ज्यावेळेला तो अल्लाउद्दीन आला ना धावत, हो, त्यावेळेला फक्त राख मिळाली, राख. राणी पद्मिनीची काय मिळाली? राख. केवळ एका माणसाच्या पिसाटू वृत्तीमुळे आणि या स्त्रियांना अग्नीत उड्या टाकून मरावं लागलं. अशा प्रकारचा तो काळ होता. पण आपण राणी पद्मिनीला पण विसरलो, तरी झोपलो. पृथ्वीराज चव्हाणांचे डोळे फोडले तरी आपण निद्रिस्त, बरोबर आहे. संभाजीरायांचे डोळे फोडले तरी आपण निद्रिस्त आहे ना. हो, आपण काही कमी नाही महाराज. निर्लज्जम सदा सुखी. विठ्ठला विठ्ठल. त्याच काळात एकनाथ महाराज विविध रूप धारण करून, कधी वासुदेवाच्या रूपाने, कधी पांगुळ, कधी अंधळा, कधी मुका, कधी बहिरा, हो, कधी पिंगळा. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो लेखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी दौर फिरवितो डुग डुग ऐका. बोला. दौर फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका. दौर फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका. दौर फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो लेखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो लेखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो लेखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो लेखा. पिंगळा महाद्वारी. हा पिंगळ्याचा आवाज आहे, पिंगळ्याचा आक्रोश आहे, पिंगळ्याची तळमळ आहे. तो वरच्या आळीला गेला, मधल्या आळीला गेला, खालच्या आळीला गेला. काय बोलतोय? वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. पाटील बुवाला मग लावणी सवे. चिठ्ठी येईल वा मग पडेल ठावे. ऐसा पिंगळा महाद्वारी बोलतो बोलू दे का. मधल्या आळीला एक बायको फिरे. हो, वरली आळी कोणती, मधली आळी कोणती, खालची आळी कोणती, हो, ही कळाली तर पिंगळा कळाला. बरोबर ना. हल्ली पिंगळा पण फार महाग झालाय म्हणतात, असं मी ऐकतोय. आमच्या कोकण प्रांतामध्ये नाही येत, तुमच्याकडे येते. फार महाग झाला पिंगळा. अरे एकनाथ महाराज स्वस्त दिला आपल्याला. ती कळकळ, तो टाहो, ती ऊर्जा, त्या पिंगळ्याची ऊर्जा तिथं आपण गमावून टाकली, धार बोथट करून टाकली. 400 वर्ष तो पिंगळा गाथ्यातच पडून राहिला. आत्ताशी कुठंतरी काढला नाचण्यापुरता. अजून तर अर्थ तर काय मी समजून घेतलाच नाही. वरच्या आळी कळाली पाहिजे, मधली आळी कळाली पाहिजे, खालची आळी कळाली पाहिजे, त्याला म्हणतात पिंगळा. विठ्ठला विठ्ठल. वरच्या आळी म्हणजे स्थूल देह, मधली आळी म्हणजे सूक्ष्म देह आणि खालची आळी म्हणजे कारण देह. हो, म्हणजे पिंगळा सांगताना वरच्या आळी म्हणताना स्थूल देह कळाला पाहिजे. पंचप्राण मनोबुद्धीर दशेंद्रिय समन्वितम. मधली आळी. वरच्या आळी म्हणजे हो पंचकृत महाभूत संभवम कर्मसंचितम. पंचभूताची हा देह याला वरची आळी म्हणतात. याच्यामध्ये सूक्ष्म देह याला मधली आळी म्हणतात. आणि अनादि अविद्या अनिर्वाच्य अशा प्रकारची ती खालची आळी. पिंगळा तिन्ही आळ्यांमध्ये फिरतोय आणि आपल्याला जागवतोय अशी कळकळ एकनाथ महाराजांनी व्यक्त केली वेगळ्या वेगळ्या अभंगातून. कधी एकनाथ महाराज कोल्हाटी या भाषेत बोलतात, कधी डोंबाऱ्याची भाषा सांगतात. कोल्हाटी, डोंबारी. बरं का, डोंबारी काय सांगतो? लगे ढोल लगे ढोल, जरी तुझा वस्तात खोल तरीत मस्ती बोल, नाही तरी वाया फोल, जाई जाई रे गवारा. मी निर्गुणपूरचा डोंबारी. कुठला डोंबारी? मी निर्गुणपूरचा डोंबारी. तिन्ही लोकी माझी फेरी, 4 युगाच्या खबरी तू सांगेन रे गवारा. धन्य त्या शंभूची याद कर. अशा प्रकारचा पिंगळा मधल्या काळामध्ये 1533 साली एकनाथ महाराज विविध रूपाने आपल्याला जे देऊन गेले त्यातला हा अभंग. विठ्ठला बरं, जाता जाता 1599 ला एकनाथ महाराज गेले. पण जाता जाता जिजाबाई महासाहेबांचा जन्म होऊ दिला आणि मग गेले.
म्हणजे जिजाऊ मासाहेब 1598ला अवतीर्ण झाल्या आणि एकनाथ महाराज 1599ला गेले. हे सगळे घटनाक्रम लक्षात असू द्या बरं का. 1528ला राम मंदिर पाडलं, 1533ला एकनाथ महाराज जन्माला आले, 1598ला जिजाऊ मासाहेबांचा जन्म, 1599ला एकनाथ महाराजांचं प्रयाण. बरोबर आहे का बरं? जिजाऊ मासाहेबांना जन्माला येऊ दिलं आणि एकनाथ महाराजांनी आपली परमार्थाची भक्तीची जी ऊर्जा आहे, शक्ती, हो, कळकळ, ती सगळी जिजाबाईच्या ओटीमध्ये टाकली. हो, आणि मग एकनाथ महाराज या मृत्यूलोकातून गेले. काय ऊर्जा होती? दारू गडबया ता दारू गडबया, 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 गडबया ता दारू गडबया, दारू गडबया ता दारू गडबया, दारू गडबया ता दारू गडबया, दारू गडबया ता दारू गडबया, कच्चाई बया 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 ता दारू गडबया, आई बया ता दारू गडबया, नरसाई बया ता दारू गडबया, नरसाई बया ता दारू गडबया, नरसाई बया ता दारू गडबया, आई बया ता दारू गडबया, परसाई बया ता दारू गडबया, रामाई बया ता दारू गडबया, नरसाई बया ता दारू गडबया, आई बया ता दारू गडबया, कृष्णाई बया ता दारू गडबया, रामाई बया ता दारू गडबया, कृष्णाई बया ता दारू गडबया, आई बया ता दारू गडबया, कलंकाई बया ता दारू गडबया, दुधाई बया ता दारू गडबया, कलंकाई बया ता दारू गडबया, शृंगी माता दारू गडबया, हे सप्तशृंगी माता दारू गडबया, कोल्हापूर भवानी दारू गडबया, हे कोल्हापूर भवानी दारू गडबया, लक्ष्मी दारू गडबया, महालक्ष्मी दारू गडबया, लक्ष्मी दारू गडबया, लक्ष्मी दारू गडबया, दारू गडबया दारू गडबया दारू गडबया, 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 तैलंग लक्ष्मी दारुगड, महालक्ष्मी दारुगड, सप्तशृंगी माता दारुगड, कोल्हापूर लक्ष्मी दारुगड, अशा प्रकारे सगळ्या देवींना हाका मारली एकनाथ महाराजांनी. का दरवाजा बंद केलाय? हे अनंत जीव भवसागरामध्ये होरपळतायत आणि तू दरवाजा बंद करून बसली. असा टाहो फोडला, टाहो देवी पुढे, दार उघड बया, दार उघड. आणि असा हा टाहो जिजाबाईच्या ओटीमध्ये ही ऊर्जा देऊन आणि मग एकनाथ महाराज इहलोकातून निघून गेले. आता ती ऊर्जा जिजाबाई जवळ आहे. जिजाबाई हो, कन्या कुणाची दिली कुणाच्या घरात? सिंदखेड राजा लखोजी जाधवाची कन्या दिली शहाजी राजाला. पण बघा राजकारण कसं असतं. लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसात जिजाबाई 7 महिन्याच्या गरोदर होत्या. माहुली किल्ल्यावर त्यांचा मुक्काम होता आणि लखोजी जाधवाला धन्याने ऑर्डर केली मालकाने की आत्ताच्या आत्ता शहाजी राजाला गिरफ्तार करा. आणि त्यानंतर काय सरकायचं का? पुढे सरका, पुढे सरका. मग गेली आपलं ही गेली ना सगळी, म्हणजे ताव गेला ना सगळा. आता परत ताव आणावं लागेल. बरं घ्या एकदा सरकून घ्या. काय असेल पुढे सरका, मागे घ्या, सरकून घ्या एकदा. सरका पुढं. उठा लवकर, पुरुष म्हणून. वरती या ज्यांना जागा नसेल. या खरं म्हणजे नंतर येणारे लोक आहे ना बरं का, त्यांचे फार उपकार असतात आपल्याला. म्हणजे नंतर येणारे जे लोक आहे ना, हो ते पुढं सरकव पुढं. पहिले येणारे माणसं त्यांना अवस्था तयार झालेली असते आणि त्यांच्या अवस्थेवर आक्रमण. सरका पुढं. भिंधादा भिंताता कथा विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. औरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सिंदखेड राजाची कन्या, लखोजी जाधवाची कन्या
पण धन्याने हुकूम दिला आता लखोजीला की रातोरात शहाजीराजाला गिरफ्तार करा. आणि माऊली किल्ल्यावर असणारे शहाजीराजे घोडदौड करू लागले. लखोजी जाधव पाठलाग करतोय आणि रात्रभर घोडदौड चाललेली. जिजाबाई आपल्या गर्भामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांना समजून सांगतात की बाळ तू गर्भात आहे आणि मी घोड्यावर बसलेली आहे. रात्रभर घोडदौड चालू आहे. खरं म्हणजे 7वा महिना असताना बाळा तुला मी आराम द्यायला पाहिजे, पण तुझ्या मातेलाच आराम नाही तर तुला कसला आराम मिळेल. आणि अशी जिजाऊ मासाहेब शिवाजी महाराजांना गर्भामध्ये समजून सांगते बाळ जशी तुझी माता 7व्या महिन्याची गरोदर असताना रात्रभर घोडदौड करते, तुला पण तुझ्या आयुष्यामध्ये अशीच घोडदौड करावं लागल. आणि घोडदौड चालू आहे. जुन्नरपर्यंत गेले शहाजीराजे आणि जिजाबाई. जुन्नरला वेढा पडला. खूप सैन्य होतं लखोजी जाधवांचं. अख्ख्या जुन्नरला वेढा पडला. रात्री मी तिथंच कीर्तन करून आलो. तिथं हा दृष्टांत सांगितला त्या लोकांना. आणि लखोजी जाधव तलवार घेऊन विजयराव विश्वासरावांच्या वाड्यासमोर उभे राहिले. काढा तो भोसला, घराच्या बाहेर काढा, पळकुटा आहे. भोसला म्हणजे कोण? शहाजीराजे. तेव्हा त्या वाड्याचे मालक विजयराव विश्वासराव ते बाहेर आले. लखोजीराव तुम्ही आमचे पाहुणे आहेत, शांत व्हा, पाणी वगैरे घ्या. पहिला तो भोसला बाहेर काढा, तो आमचा शत्रू आहे. आणि विजयरावने राग आला, त्यांनी पण तलवार काढली. आता विजयराव विश्वासरावांची तलवार आणि लखोजी जाधव 2 तलवारी एकमेकाला भिडणार. तेवढ्या जिजाबाई धावत आल्या बाहेर. आबा काय चाललंय? आबा म्हणजे वडिलांना म्हणते आबा. आणि जिजाबाईचा आवाज ऐकल्याबरोबर लखोजी जाधव म्हणतात जीव तू इथं आहे? मग कुठं असणार? माझ्या कुंकवाचा मालक जिथं असणार तिथंच मी असणार. आणि या करंट्या बापाच्या हातात ती तलवार गळून पडली. धावत आले पुढं, मुलीला कवटाळलं. जीव तू इथं आहे? तू 7 महिन्याची गरोदर आहे. रात्रभर मी तुझा पाठलाग केला, तू घोडदौड करत होती. हो मी होते. हातापायाच्या फार पायाची वाळू सरकली, पश्चाताप झाला. आणि त्यानंतर मग कायदे कानून झुगारून जिजाबाईला शिवनेरी किल्ल्यावर स्थापना केली, म्हणजे व्यवस्था केली. आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर असताना जिजाबाई म्हणतात शिवाई माता देवीला, हो हे जगदंबे माझं बाळ जन्माला येतंय. आणि ज्या दिवशी ज्या महिन्यात माझं बाळ जन्माला येतंय त्याच वेळेला महाराष्ट्रावर 2 वर्ष लागोपाठ दुष्काळ आहे. आमच्या पुण्याच्या जहागिरीवरून जिथं सोन्याचा नांगर आम्ही फिरवला होता त्याच्यावरून गाढवाचा नांगर फिरवला. माझे पिता लखोजी जाधव त्यांचा भर दरबारात खून झाला तिकडं. हे काय? हे मुलगा जन्माला यायच्या वेळेला माझ्या बापाचा खून काय होतोय, महाराष्ट्रावर 2दा दुष्काळ काय पडतोय, पुण्याच्या जहागिरीवरून गाढवाचा नांगर काय फिरवतोय, तू काय करते? तेव्हा जिजाबाईंनी ती ऊर्जा परत काढली. दारू गडबया ता दारू गडबया, 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 दारू गडबया ता दारू गडबया. मच्छाई बया दारुगड, कच्छाई बया दारुगड, सप्तशृंगी माता दारुगड, कोल्हापूर लक्ष्मी दारुगड, तुळजापूर भवानी दारुगड, सगळ्या देवींना आळवलं. आणि त्यावेळेला हे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला मिळाले. हे जिजाबाईचे उपकार आहे. ती ऊर्जा होती. मला फक्त ऊर्जा सांगायची होती. नाथ महाराजांची ऊर्जा, अभंगातली ऊर्जा, गाथ्यातली ऊर्जा, पिंगळ्याची ऊर्जा आहे ना, वासुदेवाची ऊर्जा. हो, आणि ती कीर्तनकारांनी विकायला काढली. हो है ना, फार स्वस्त मिळाले महाराज. कुठंतरी मोल चुकवायला पाहिजे होतं, कुठंतरी फटके खावा लागले पाहिजे, मग अभंगाची किंमत कळली असती. पण तो पिंगळा, तो वासुदेव, तो कोल्हाटी, तो डोंबारी, ती वैदू, हो 300 भारुडे सगळे. आणि एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये एवढ्या करता लिहिले की या जागृतीमुळे कमीत कमी पाडलेलं मंदिर पुन्हा उभं राहण्याची ऊर्जा माणसामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल खरं तर तीच ऊर्जा कामी आली.
ज्याने घेतलं त्याने घेतलं, पण एकनाथ महाराजांच्या अभंगातली तळमळ, किती मोठं वाङ्मय एकनाथ महाराजांचं. भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, भारुड, अभंग गाथा, हरिपाठ, चिरंजीव, शुकाष्टक टीका, चतुश्लोकी भागवत, मुद्रा विलास, आनंद लहरी आणि रुक्मिणी स्वयंवर. किती झालं? नुसते टुळू टुळू पाहताय, जातो का राहतो, जातो का राहतो. थोडं उत्तर बी द्या ना. एवढं वाङ्मय एकनाथ महाराजांचं आहे. सांगा, कोणी वाचली शुकाष्टक टीका? नाही. कोणी वाचलं रुक्मिणी स्वयंवर, आनंद लहरी, मुद्रा विलास, भावार्थ रामायण? काहीच नाही ना. मग आम्ही काही कमी नाही महाराज. तुम्ही किती लिहून ठेवा, आम्ही वाचायचं तर वाचू, नाही तर मरू. जे वाचतात ते वाचतात, आणि जे वाचत नाही ते वाचत नाही. म्हणून आम्ही सांगतो वाचा, वाचा ज्ञानेश्वरी, वाचा गाथा, वाचा. पण लोक म्हणतात महाराज आम्ही आता वाचत नाही. काय? आम्ही आता वाचत नाही. मग मरा, वाचलं नाहीत ना मरा. म्हणून वाचण्याकरताय वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. तेव्हा ती ऊर्जा आहे गाथ्याची. आणि हे सगळं वाङ्मय होतं. म्हणून त्या ऊर्जेच्या माध्यमातून भले कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी त्या परंपरा टिकवल्या, आणि कमीत कमी राम मंदिर बांधण्यापर्यंत आपल्याला ती ऊर्जा शिल्लक राहिली. म्हणून आपण प्रभू रामचंद्रांना 40-50 वर्ष फडक्याच्या मंदिरात ठेवलं होतं है ना. लोक म्हणायचे मंदिर हात लगाओगे तो जल जाओगे. पहिलं सरकार असताना म्हणायचे ना मला, आम्ही राम मंदिराचे योद्धे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 2 वेळा जेलमध्ये पण गेलोय. अलग लक्षामध्ये. राम मंदिर काही तसं सुखाने झालेलं नाही आहे. अनेकांचं रक्त वाहिलेलं आहे. ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत कार सेवा होत असताना. आणि त्यावेळेला त्या सरकारच्या काळामध्ये लोक आम्हाला म्हणायचे राम मंदिर जर बांधलं ना, रक्ताचे पाट वाहतील. मुसलमानांची संख्या किती आहे? भारताच्या बाहेर त्यांचे राष्ट्राच्या राष्ट्र आहे. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान. राम मंदिर तुम्ही बांधू शकत नाही, नाही तर रक्ताचे पाट वाहतील, हिंदूंना पळावं लागल, मरावं लागल. पण ध्यानात ठेवा, संविधानाच्या माध्यमातून एकाही माणसाच्या केसाला धक्का न लागता 22 वकिलांच्या नाकावर टिचून आपण राम मंदिर बांधून दाखवलं. ही संत वाङ्मयाची ऊर्जा आहे. 22 वकील होते आपल्या विरोधात, होते ना. आपल्या विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात किती वकील होते? 22 वकील होते. यांना पैसा कोणी पुरवला हो? एका अमेरिकेचा पैसा होता का? मागच्या सरकारने आमच्या विरोधात 22 वकील लावलेले होते. मोठे मोठे होते, उच्च. त्याच्यात अजून काही जिवंत आहे बरेचसे आहे ना, अजून जिवंत आहे ते. पण ध्यानात ठेवा, सत्य ते सत्य असतं. सत्याकरता जास्त ओढून सांगायची गरज पडत नाही. आम्हाला जेव्हा कोर्टाने विचारलं ना, गोशाळेकरता बुवा तुम्ही गायी चारवता, गायी सोडवतायत, ठेवणार कुठं? आम्ही त्यांना उत्तर दिलं, आम्ही 17 एकर जागा घेतली. आम्ही त्यांना उत्तर दिलं, ही आमची गोशाळा आहे आणि त्या ठिकाणी आम्ही गायी ठेवणार. त्यावेळेला आमच्या विरोधामध्ये मुसलमान जवळजवळ 12 वकील होते. 12 आणि 12 वकिलांकरता 10-10 मिनिट दिले कोर्टाने. 12ही वकील बोलून झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं होतं, गाय आम्ही विकत घेतलेली आहे आणि आम्ही विकत घेऊन मारतो, आणि गाय मारणं हे आमच्या कुराणात लिहिलेलं आहे, त्यामुळे आमच्या धर्माच्या आड कोणी येऊ नये. हा त्यांचा युक्तिवाद होता कोर्टामध्ये. आमचा एकच वकील होता, त्याचं नाव ऐकून ठेवा, तुम्हाला उकळ्या येतील हृदयाला. त्याचं नाव ललित जैन. वकिलाचं नाव काय? असे तर पोटं भरणारे भरपूर वकील असतात, पण उज्ज्वल निकम थोडेच असतात, फार थोडे असतात. उज्ज्वल निकम, ललित जैन असे वकील थोडे असतात. ज्या वेळेला 12 वकिलांना 10-10 मिनिट दिले आणि त्यांनी सांगितलं आमचा न्याय्य हक्क आहे, आम्ही गायीला मारणार, आम्ही विकत घेतो मग गायी मारतो आणि त्या गायी आम्ही सोडवतो. त्यावेळेला 12 वकिलांचं खंडन करण्याकरता आमच्या वकिलांना सर्वांचं खंडन करण्याकरता 10-10 वकील नाही, सर्वांचं खंडन करण्याकरता 10 मिनिटात खंडन केलं आणि गाय का मारू नये हे सिद्ध करून दाखवलं. सत्य सिद्ध करण्याकरता वेळ लागत नसतो. तसं राम मंदिर संविधानाच्या माध्यमातून 12 वकिलाला पराजित करून, आपलं 22 वकिलांना पराजित करून आणि आपण राम मंदिर जिंकलो, राम मंदिर बांधलं. पण एक कला मात्र त्याच्यात नक्की झाली. जर हे मंदिर जे आहे ना,
तर टाटा बिर्ला पण बांधू शकले असते, है ना. पैसा काय हो, काय 5-50-100 कोटी कोणी पण दिले असते ना, तेवढं काय बारे तरी. पण विश्व हिंदू परिषद प्रत्येक गावात फिरली, गावागावात. हो, पार रस्त्यावरचा भिकारी, फुटपाथवाला, चर्मकार, भाजीवाला, जे द्यायचं ते द्या. तुम्ही 10 रुपये दिले तरी चालेल, पण तुमच्याकडून आम्ही घेतल्याशिवाय हक्काने घेऊ. तुम्ही हिंदू आहे हक्काने. लोकांनी पण दिले 5, 50, 100, 10, आणि असं करून करून अब्जावधी रुपये जमा झाले. आणि मग ते राम मंदिर झालं. त्याचा परिणाम काय झाला, जगात असा मेसेज गेला हो की आता हे मंदिर नुसत्या विश्व हिंदू परिषदेचं नाही आहे, भारतातल्या 150 कोटी लोकांचं हे मंदिर आहे. कारण 150 कोटी लोकांनी पैसा दिला येतात. प्रत्येकजण म्हणतो राम मंदिर माझं आहे. आता मी नायगावकर मंडळीला पण विचारणार आहे, तुमच्याकडे पण विश्व हिंदू परिषद लोक आले होते की नव्हते? थोडे तरी तुम्ही दिले असाल ना घरातून. 50, 100, 200, 500 दिले की नाही? तुमचे चेहरे काय उतरलेले एवढे? हे म्हणजे शंका वाटते मला. दिले असतील की नाही? 50, 100, 10 तरी दिले असाल ना. आता भारतातला प्रत्येक माणूस म्हणतोय राम मंदिर माझं आहे, मी बांधलंय, मी 100 रुपये दिले. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जगातला कोणताही बाबर पुन्हा जर राम मंदिरावर आला, यायचं ठरवलं तर त्याला 100 वेळा विचार करावा लागेल. आता राम मंदिर कोणाचं एकट्याचं नाही आहे, 100-150 कोटी हिंदूंचं राम मंदिर येते. आता कोणी पाडू शकणार? राम मंदिराच्या माध्यमातून ऊर्जा जिवंत केली, हो, एकमत तयार केलं आणि हिंदूंना जागृती केली. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. मला काय म्हणायचं, ही पिंगळ्याची जादू आहे, ही एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाची ऊर्जा आहे. हो, आणि त्या ऊर्जेमुळे आपण सतत जागे राहिलो. पिंगळा फिरत राहिला, पिंगळा गात राहिला, वासुदेव भ्रमण करत राहिले, कीर्तन प्रवचन सप्ताह चालू राहिले. आणि त्याचा परिणाम आपण 400-500 वर्षानंतर का होत नाही, पण राम मंदिर बांधलं. विठ्ठल असे जागृती देणारे एकनाथ महाराज आज नवरात्राच्या माध्यमातून, हो, देवी म्हणजे काय, ती अनादी आहे, ती निर्गुण आहे. आलं का लक्षामध्ये? अंबिका आहे, अनादी, आणि अंबिका आणि भगवती, हो, बोध परडी घेऊन, हो, आणि पोत ज्ञानाचा पाजळते. हे एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या क्षणात. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी के बोनिहाती, बोध परडी के बोनिहाती, बोध परडी के बोनिहाती, बोध परडी के बोनिहाती. बोध ज्ञानाचा पाजळते, बोध ज्ञानाचा पाजळते, बोध ज्ञानाचा पाजळते, बोध ज्ञानाचा पाजळते. उदो बुदो भक्त नाचती, उदो बुदो भक्त नाचती, गोंधळाये ओ जगदंबे, गोंधळाये ओ जगदंबे. उदो बुदो भक्त नाचती, उदो बुदो भक्त नाचती, गोंधळाये ओ जगदंबे, गोंधळाये ओ जगदंबे. अनादि अंबिका भगवती, बोध परडी के बोनिहाती, बोध ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. अनादि अंबिका भगवती, बोध परडी के बोनिहाती, बोध ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती, नाचती. पहिला आहे अनादी. एक जरी शब्द कळला ना अभंगाचा तरी जीवन कृतार्थ. कीर्तनकार काय सांगतो त्याला महत्व नाहीये, तो अभंगातलं काय सांगतो ते महत्वाचं आहे. त्याच्या मनातल्या गप्पा सांगून त्याला काय. संतांचा एक शब्द जरी तुम्हाला कळाला ना तरी तुमचं जीवन कृताकृत्य होईल. अनादी. ज्या देवीचं आपण वर्णन करतोय ती देवी कशी आहे? अनादी. 3 गोष्टी लक्षात ठेवा. 3 गोष्टी काय? उपास्य,
उपासक आणि उपासना म्हणजे आपण ज्या देवीची उपासना करतो तिला म्हणतात उपास्य, बरोबर आहे ना? आता त्या देवीची उपासना जो करतो त्याला म्हणतात उपासक, बरोबर आहे की नाही? आणि उपासक ज्याद्वारे देवीची उपासना करतो त्याला म्हणतात उपासना. किती झाले? 3. देवी कोण आहे? उपास्य. आपण कोण आहे? उपासक. आणि भक्ती म्हणजे काय? उपासना. कळलं ना तुम्हाला? त्रिपुटी याला काय म्हणायचं? उपास्य, उपासक आणि उपासना. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान. समजून घेण्याकरता जे समजून घ्यायचं आहे म्हणजे देवी, तिला म्हणतात ज्ञेय. त्याला काय म्हणतात? ज्ञेय. समजून घेणारा असतो तो ज्ञाता, आणि ज्याच्याद्वारे समजून घेतो ते ज्ञान. ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान. किंवा ध्येय, ध्याता, ध्यान. ज्याचं आपण ध्यान करतो ते ध्येय, जो ध्यान करतो तो ध्याता, बरोबर आहे? हो. आणि जे करतो ते ध्यान. ध्येय, ध्याता, ध्यान. ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान. उपास्य, उपासक आणि उपासना. आता आपण काय समजून घेतोय? उपास्य. उपासकाला उपास्य कळालं पाहिजे की नाही सांगा? आपण जर देवीचे उपासक आहे तर देवी आपल्याला कळाली पाहिजे ना? हो, पाळे. काय असतं माहिती का? शाक्ताला देवी कळत नाही, वाघ्याला खंडोबा कळत नाही, भक्ताला देव कळत नाही, शैवाला शिव कळत नाही, गणपत्यांना गणपती कळत नाही, आणि दत्त उपासकांना. म्हणून हा सगळा गोंधळ चाललेला आहे. हो. अहो, जो वाघ्या आहे, वाघ्या, त्याला काय कळायला पाहिजे? खंडोबा कळायला पाहिजे. नाही तर भक्ती फुकट आहे ना. उपासकाला जर उपास्य कळालं नाही तर भक्ती फुकट आहे, काय कामाची ती? वाघ्याला खंडोबा कळत नाही, वैष्णवांना विष्णू कळत नाही, शैवांना शिव कळत नाही, आणि शाक्तांना देवी कळत नाही. शक्तीची उपासना करता त्याला शाक्त म्हणतात, हे का? देवी म्हणजे शक्ती, आणि आपण कोण? शाक्त. हो. पण देवीचं व्यापकत्व समजून घेण्याकरता संत वाङ्मयाशिवाय पर्याय नाही. त्रिपुटी तुम्हाला कळाली. आता पहिला शब्द आहे अनादी. अनादी म्हणजे काय? ज्याला आदी नाही त्याला म्हणतात अनादी. जग अनादी नाही, कारण त्याला आदी आहे. तुम्ही आपण अनादी नाही. आपण पूर्वी नव्हतो, आज आहे, पुढे राहणार नाही. म्हणजे आपण सगळे, आपल्याला आदी अंत आहे. हो. पण या देवीला आदी पण नाही, अंत पण नाही. 4 वस्तू बघा. आता बुद्धीला ताण देऊन श्रवण करा बरं का. हो. तुमच्या बुद्धीची कसोटी. 4 वस्तू. एक वस्तू अनादी अनंत, दुसरी वस्तू अनादी शांत, तिसरी वस्तू साधी अनंत, आणि चौथी वस्तू साधी शांत. किती झाल्या? 4. पहिली वस्तू काय? माहीत नाही. है ना? अनादी अनंत म्हणजे आधी पण नाही, अंत पण नाही. कधी निर्माण झाली कोणी सांगू शकत नाही, आणि कधी संपल कोणी सांगू शकत नाही. याला म्हणतात अनादी अनंत. खरं तर गावकरी मंडळी एवढा खर्च करतात ना, मंडप, टाळकरी, हो, सर्वांना पाकिटं देतात. तर तुम्ही काय करायला पाहिजे? हो, तुमच्यापैकी शिक्षक, जाणकार माणसाने एक वही घेऊन बसायचं बरं का, आणि हे मुद्दे लिहून काढायचे, आणि त्यानंतर मग बक्षीस समारंभ ठेवायचा प्रत्येक कीर्तनात. चला, एक मुलींकरता प्रश्न, एक मुलांकरता प्रश्न, एक स्त्रियांकरता प्रश्न, एक पुरुषांकरता प्रश्न, आणि प्रश्नाला जिंकेल त्याला 500 रुपये. मुलींकरता प्रश्न. महाराजांनी सुरुवातीला प्रस्तावना करताना जे 4 मुद्दे सांगितले होते त्यातला तिसरा मुद्दा सांगा, रुपये 500 बक्षीस. तिसरा मुद्दा काय? मग उगाच पैसे खर्च करायचे काही नाही. मूर्खाची संपत्ती, लुच्च्याचा खुराक. अहो, 4 मुद्दे सांगितले ना. अनादी अनंत पहिला मुद्दा, अनादी शांत दुसरा मुद्दा, साधी अनंत तिसरा मुद्दा. जो कोणी सांगल रुपये 500 बक्षीस. मला काय म्हणायचंय, ध्यानात ठेवा. पैसे खर्च करता तर वसुली पण तेवढी करा ना. आता या देवीचे तुम्हाला 4 स्वरूप सांगतो बघा. हो. देवी देवी म्हणजे काय? एक तत्व आहे. देवी म्हणजे काय? एक तत्व आहे. हो. ते तत्व कसं आहे? आता 4 तत्व सांगतो तुम्हाला. एक असं आहे, येत नाही जात नाही. दुसरं असं आहे, जात नाही येत नाही. तिसरं असं आहे, होत नाही झालं तर जात नाही. आणि चौथं असं आहे, जात नाही गेलं तर येत नाही. किती झाले? आता नाव ऐका. येतो जातो तो संसार, येत नाही जात नाही ते ब्रह्म, होत नाही झालं तर जात नाही ते ज्ञान, आणि जात नाही गेला तर येत नाही तो भ्रम. किती ऐकले? 4. येतो जातो तो संसार, येत नाही जात नाही ते ब्रह्म, होत नाही झालं तर जात नाही ते ज्ञान, जात नाही गेला तर येत नाही तो भ्रम.
आता पुरुषांकरता जर तुम्ही 4 प्रश्न विचार, चला महाराजांनी जे 4 प्रश्न तुम्हाला विचारले, 4 मुद्दे, त्यातला दुसरा मुद्दा काय? ₹500 बक्षीस. काय दुसरा मुद्दा? अहो 1 मिनिटात विसरले तुम्ही. येत नाही जात नाही ते ब्रह्म. आलं का लक्षात? येत नाही जात नाही ते येतो जातो. तर संसार म्हणजे येतो जातो, बरोबर. हो, भाषा येतात, वस्त्र येतात. आताच्या बायासारख्या, पूर्वीच्या बाया डोक्यावर पदर, भला मोठा, हो, कुंकू. एक महिलाहून दिसायचा बरं का पूर्वीचा कुंकू. तो कुंकू आहे ना, एक महिलावर, एक महिला. कोणीतरी बा हिंदूची बाई बघा, आताच्या बायांचा कुंकू असा बघावा लागतो, खरोखर आहे की नाही. गेले दिवस ते. बदलतो, हो, राहणीमान बदलतं, भाषा बदलते, वेश बदलतात, हो, म्हणजे चाली रीती सगळ्या बदलतात इतक्या झटपट. पूर्वी ना 3 वर्षामध्ये माणसात बदल व्हायचा, नंतर 3 महिन्यात बदल व्हायला लागला. अहो आता तर 3-3 दिवसात बदलतो. अहो 3-3 तासात एक ग्रस्त कामावून सुटला, नवी साडी घेऊन निघाला, हो, पळतच चालला. शेजारचे म्हणले, अहो काय का पळत चालला? म्हणे साडी घेतली. मग हळूच जा. नाही म्हणे लवकर दिलं. अरे का पण लवकर? पळत का चालला? म्हणे ही साडी लवकर जाऊन बायकोला द्यायची का? हो, कदाचित ही साडी देईपर्यंत फॅशन बदलून जाईल आणि मला बदलून यावं लागेल परत. ही साडी देईपर्यंत फॅशन, इतकं झपाट्याने फॅशन बदलतंय. त्या बदलत्या जगतामध्ये, हो, जे बदलत नाही, ध्यानात ठेवा. आकाशात उन्हाळा आला, पावसाळा आला, हिवाळा आला, पण आकाश उन्हाळ्याने तापलं नाही, हिवाळ्याने थंड झालं नाही आणि पावसाने भिजलं नाही. म्हणजे 3 ऋतूमध्ये एकच आकाश आहे. तसा आत्मा 3 ऋतू समान, जैसे का गगन तैसा एकच मान शीतोष्णी दया. मला देवीचं स्वरूप सांगायचं आहे. जे बदलतं ती देवी नाही, ते तत्व आहे ना. हो, 3 ऋतूमध्ये, जसं इथं शरीरात बालपण आलं गेलं, तारुण्य आलं गेलं, म्हातारपण आलं गेलं, पण आत्मा बालपण नव्हतं, आत्मा तरुण झाला नाही आणि आत्मा म्हातारा पण झाला नाही. जसं आत्मतत्व आहे ते अखंड आहे, तशी आमची देवी अखंड आहे. विठ्ठला विठ्ठला आता का अखंड आहे? ती नुसती अनादी नाही, ती निर्गुण पण आहे. विठ्ठला विठ्ठला प्रगटली भवानी अनादि निर्गुण, प्रगटली भवानी अनादि निर्गुण, प्रगटली भवानी अनादि निर्गुण, प्रगटली भवानी. ओ महिषासुर मर्दाना लागुनी, ओ महिषासुर मर्दाना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी. तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावाची निर्वणी, ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि आहे, निर्गुण आहे. अभंग चालला की तुमच्या पण टाळ्यावर. आता हे 2 बघा सोबदार कसे नाचतात. तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, हे 2 माझे पंतू आहे, पंतू. त्यांच्या नावाने टाळी वाजवा. आता पणजोबा आहे कीर्तनात उभा. आता ते पंतू म्हणजे मी कोण? पणजोबा. विनोद नाही बरं का, ही खरी गोष्ट आहे ती. त्यांचा मी पणजोबा आहे, हरकत नाही. अनादि निर्गुण, एका एका पदाचं लक्ष असू द्या. अनादि आहे, निर्गुण आहे, हो. आणि स्वरूप कळाल्याशिवाय नुसती आंधळी पूजा काही कामाची नाही, है ना. आंधळी पूजा, हो. अगा आंधळिया गरुडाचे पंख हाती, ते कवणिया उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञानेव. काय असतं माहिती का? तुम्हाला एक तत्व सांगतो. देवळात देव दिसतो आणि कीर्तनात देव कळतो, बरोबर आहे. आधी मी देवीला पाहायला गेले, देवी दिसते कुठं? देवळात. आणि इथं कळते. दिसण्याकरता डोळे लागतात आणि कळण्याकरता डोकं लागतं. दिसण्याकरता काय लागतं? डोळे लागतात आणि कळण्याकरता काय लागतं? ते पाहिजे. नाही तर वरचा मजला जर खाली झाला तर काय कळणार तुम्हाला? नियमाप्रमाणे शास्त्रीय भाषेमध्ये वस्तूवर 2 प्रकारचे प्रतिबंध असतात. म्हणजे आवरण म्हणजे झाकण. कोणत्याही वस्तूवर 2 प्रकारचे झाकणं असतात. देवी कळण्याकरता तुम्हाला ते 2 आवरण बाजूला करावं लागतील, मग तुम्हाला देवी कळल. कारण देवी एक तत्व आहे.
आवरणं किती आहे? 2, म्हणजे झाकण. 2 आवरणाने ती झाकलेली आहे. ते बाजूला करून आपल्याला देवी समजून घ्यायची आहे. झालं ना? 2 आवरणं बाजूला करायची का सुरुवात करायची? म्हणजे आत्ता कीर्तन सुरू होतंय, कळलं का तुम्हाला? या आधी अशीच प्रस्तावना होती. वस्तूवर 2 प्रकारचे आवरण असतात. एक आवरण असतं अंधाराचं, दुसरं आवरण असतं अज्ञानाचं. अंधाराचं आणि अज्ञानाचं. आता अंधाराचं आवरण जाण्याकरता जे ज्याच्या विरोधाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. अंधार कशामुळे? प्रकाश नाही म्हणून. आणि अज्ञान कशामुळे? ज्ञान नाही म्हणून. बरोबर की नाही? आता अंधाराचं आवरण घालवायचं आहे प्रकाश. प्रकाश आला, अंधार गेला, देवी दिसू लागली. बरोबर आहे? अंधार गेला, प्रकाश आला, देवी दिसू लागली. दिसू लागली का कळू लागली? अंधाराने एक काम केलं, दाखवण्याचं काम केलं, पण कळण्याचं काम नाही केलं. कारण कळण्याचं काम करण्याकरता अज्ञान पण गेलं पाहिजे ना. आणि अज्ञान प्रकाशाने जात नाही. कशाने जातो? ज्ञानाने जातो. बरोबर आहे की नाही? म्हणजे एक आवरण दूर केलं, वस्तू दिसली, आलं का लक्षामध्ये, पण दिसून भागत नाही. हो, देवळात देव दिसत असतो आणि कीर्तनात देव कळत असतो. हो, नुसता दिसून जर कळाला असता तर दुर्योधनाला पण कळाला असता. आता कुरुक्षेत्रावर भगवान रथावरच होते. अख्ख्या 18 अवक्षणी सैन्याने भगवान कृष्ण परमात्मा पाहिला. बरोबर आहे ना? हो, तो काय प्रगटच होता ना, माणसासारखा होता का नाही? रथ चालवत होता अर्जुनाच्या रथावर. मग ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना कळालं का? नाही कळाला. दुर्योधनाला कळालं का? दुःशासनाला नाही कळाला. कारण का? त्यांच्या डोळ्यावर धुंदी होती, अहंकार होता, अज्ञान होतं, पडदा होता, घमेंड होती, मद होता. कृष्ण हे तो काय पळकुटे आहेत, तो का माखण चोर आहे, लबाड आहे तो, असंच म्हणत होते. त्यांना कृष्ण परमात्मा पाहिला तरी कळाला नाही. मग कळाला कोणाला? अर्जुनाला. का कळाला? गीता ऐकली म्हणून. त्यालाही भ्रमच होता. पण ज्या वेळेला त्यांनी गीता ऐकली, भगवान म्हणतात अर्जुना मी जसा दिसतो तसा नाही बरं का. दिसतो सगुण पण आहे निर्गुण. दिसतो मानवासारखा पण आहे परब्रह्म. बघायचं का तुला? पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णानी आकृतीनीच. अशा प्रकारे ज्यावेळेला पाहिला अर्जुन म्हणतो बापरे देवा, अरे केवढी मोठी तुझी तोंड. समुद्र तूच आहे, सूर्य पण तूच आहे, चंद्र पण तूच आहे, अरे मृत्यू पण तूच आहे, जीवन पण तूच आहे, अरे सगळ्या जगाचा ग्रास तूच करतोय. अरे देवा कमीत कमी आता अरे सगळं कौरवांचं सैन्य त्याच्या तोंडात चाललंय, अरे पांडवांचं पण चाललंय, अरे पांडव पण चालले. देवा माझ्यापुरती तरी कृपा कर की नाही. आता माझ्यापुरती तरी. ज्यावेळेला विश्वरूप पाहिलं त्यावेळेला अर्जुनाला कळालं की हा दिसतो तेवढा नाही. म्हणजे पाहणं वेगळं आणि कळणं वेगळं. अर्जुनाने गीता ऐकली तेव्हा कृष्ण परमात्मा कळाला. विठ्ठल विठ्ठल आता गीता ऐकून अर्जुनाचा काय गेला? हे बघा, गीता तर ऐकली बरोबर आहे, मग युद्ध टळलं का? करावंच लागलं ना. लोक म्हणतात मग काय फायदा झाला? हो, असाही अर्जुन युद्ध करतच नव्हता. गीता सांगितली, युद्ध तर टळलंच नाही, मग गीता सांगून फायदा काय? पण गीता सांगितल्यानंतर जे युद्ध केलं ते वेगळं आहे. तू असा हो आणि मग कर. असा हो आणि मग कर, वृत्तीवर ये मग कर. हो, युद्ध तर करावंच लागलं त्याला. पण आधी जो अर्जुन होता तो मोहग्रस्त होता. मी अर्जुन, माझे पितामह, माझे द्रोणाचार्य, मी यांना मारणार मग हे मरणार. पण आता मात्र अर्जुन म्हणतो देवा हो तू ज्याला सांगशील त्याला मी मारायला तयार आहे. कारण का? हो, मला आत्ता कळालं हे तूच मारणार आहे आणि हे आधीच मेलेले आहेत. माणूस मरतो कधी हो? जीव गेल्यावर नाही. नाही, काय माणसं आधीच मारतात जीव जायच्या आधी. बरोबर ना? जीव गेल्यावर नाही, जीव जायच्या आधीच मारतात. अरे संभावित असते अकीर्तीर मरणात अतिरिच्यते. अपमान पण मरणच आहे, अकीर्ती पण मरणच आहे. हो, हे तर मी आधीच मेलेले. भगवान म्हणतात मयई वैते निहता पूर्वमेवम निमित्त मात्रम भवसव्य साचिन. हे आधीच मेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या कर्माने. ज्या दिवशी द्रौपदीचं वस्त्रहरण पाहिलं यांच्या सानिध्यात झालं त्या दिवशी हे बरोबर आहे की नाही? एका सतीचं वस्त्रहरण तुम्ही पाहिलं, खाली माना घालून बसले, अलग लक्षमध्ये. खऱ्या अर्थाने हे तेव्हाच मेले होते. मग आता हो तू मारतो त्या जिवंतांना मारतो का मेलेल्यांना मारतोय? बोला बोला. मेलेल्यांनाच मारायचं आहे, मग कशाला तुला त्रास व्हायचं काय कारण आहे? हे मेलेलेच आहे. मयई वैता निहता पूर्वमेवम निमित्त मात्रम. तू फक्त निमित्ताला कारण हो.
निमित्त मात्रम भवसव्य साचिन. म्हणजे अशा प्रकारची देवी अर्जुनाचा मोह नावाचा महिषासूर मारण्याकरता प्रगट झाली. विठाल विठाल अनादि निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी, महिषासूर मर्दना लागोनी, मोह महिषासूर मर्दना लागोनी, तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, हो भक्ता लागे तू पावसी निर्वाणी, ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन. हा अभंग चालायचा, ही चाल चालायची आणि आमच्या मागं धर्मवीर आनंदिगे साहेब उभे असायचे. कळलं का तुम्हाला? हो, तो सोहळा काय वेगळा होता. वा चांगली रंगून होऊ द्या, पाठीमागून थाप मारणार, वा चांगली रंगून होऊ द्या. तो आनंद आम्ही घेतला महाराज. हो, दिघे साहेबांची देवी मिरवणूक हे प्रचंड मोठ्या प्रमाणात हो ठाण्यात 100 200 टाळकरी असायचे. माईक माझ्या हातात असायचं बरं का. हे आपलं भाग्य होतं पहिल्यापासून, माईक कायमचं आपल्या हातामध्ये. हो, आणि मग ते गात असताना तो जो आनंद भोगला, ती देवी आहेत. हो, ती देवी आमच्यावर खरोखर आजही प्रसन्न आहे. विठाल विठाल प्रत्येक क्षणाला चाल वेगळी. ऐसा जोगवा मागून ठेविला, ऐसा जोगवा मागून ठेविला, जोगवा मागून ठेविला, ऐसा जोगवा मागून ठेविला, महाद्वारी फेडिला, रावणी नवस महाद्वारी फेडिला, रावणी नवस महाद्वारी फेडिला, रावणी नवस महाद्वारी फेडिला, जनार्दन देखिला एकपणे, जनार्दन देखिला एकपणे जनार्दन देखिला, एकपणे जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन, जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन. आताशी आपण कुठं आलो? मोह महिषासूर मर्दना लागला. कोणता महिषासूर मारला? मोह. आता देवीच्या पायाखाली जो महिषासूर आहे तो मोह नाहीये, तो दैत्य आहे, पण हे रूपक आहे. जसा त्या देवीने महिषासूर मारला तसा आमची ही जगदंबा आहे. कृष्ण भगवान परमात्मा विटेवर उभी असलेली जगदंबा बरं का. हो, ही ज्या महिषासुराला मारते तो मोह नावाचा महिषासूर आहे. तिने एक मारला, एकाच्या ठिकाणी होता, अर्जुनाच्या ठिकाणी. मग आता तर मोह नावाचा महिषासूर प्रत्येकाजवळ आहे, माझ्याजवळ पण आहे. किती दिले तरी पुरत नाही. हा काय मोह महिषासूर? 40,000 दिले तरी पुरत नाही. किती? मी भाव जास्त वाढला इकडे बरं का. 50,000 दिले तरी पुरत नाही. आशा आटपत नाही, मोह थांबत नाही. हा कोण आहे? महिषासूर आहे. कोणाच्या आतमध्ये? कीर्तनकाराच्या आतमध्ये. बघता काय तुम्ही? म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये एक एक नावाचा मोह नावाचा महिषासूर आहे. मग अशा महिषासुराला मारण्याकरता देवी आली. विठाल विठाल आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, जोगवा मागे ना, ऐसा जोगवा मागे ना, सारोणी माळ निघाली ना, द्वैत सारोणी
वारीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीसी जाईन, भेद रहित वारीसी जाईन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा 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 जोगवा मागेन, मागेन मागेन मागेन. जोगवा म्हणजे काय? कोणता झेंडा, कोणता महिषासूर, कोणती माळ? माळ कोणती? द्वैत सारोणी माळ, ती माळ आहे. माळ कळायला पाहिजे. झेंडा कोणता? झेंडा बोधाचा. झेंडा कोणता? हाती बोधाचा झेंडा मी घेईन. बोध म्हणजे काय? तो उंच असतो तो बोध, है ना. बोध म्हणजे हो, कबीर महाराज म्हणतात नदिया जली कोयला भई, है ना. हो म्हणजे काय एक त्याने असं म्हटलं, टिटी चली ससुराल. टिटी म्हणजे मुंगी. कुठं चालली? ससुराल म्हणजे म्हणजे सासूरवाडीला चालली. रूपक आहे बरं का, रूपक आहे. टिटी चली ससुराल नवमन साबण लगाय. काजल, काजल, नवमन काजल लगाय. गोष्ट तर ऐकून घ्या, किती भारी आहे बघा ना. आता एवढीशी मुंगी है ना, चालली कुठं? सासूरवाडीला. आणि तिने काजळ किती लावलं? नवमन. टिटी चली ससुराल नवमन काजल लगाय, हाती लिओ गोद में. आता लेकुरवाळी होती ना ती. हो, कड्यावर काय घेतला? हत्ती कड्यावर घेतला. ते मुलगा तिचं. सगळं आश्चर्यच आहे. आता ससुराला जायला मुंगीला किती दिवस लागतात? अवघड आहे. बरं, डोळ मुंगीच लहान तर डोळे किती लहान? बरं, त्याच्यात नवमन काजळ, नवमन काजळ. आणि हाती लिओ गोद में उंट लिपिट कर जाय. नेसली काय? उंट. कड्यावर काय घेतला? हत्ती. डोळ्यात काय घातलं? काजळ. किती? नवमन. आणि चालली कुठं? हे कळालं पाहिजे, है ना. आता मस्त पैकी तर सांगणार नाही तुम्हाला मी. चांगली टाळी मांडी घाला बरं पहिले. असं सुंदर. हा, आणि टाळी पकवायचा बरोबर का, दमदार. विठ्ठला विठ्ठला मुंगी म्हणजे मुमुक्षू. मुंगी म्हणजे कोण? मुमुक्षू. टिटी चली ससुराल नवमन काजल. डोळे मुमुक्षूचे तुमचे आमचे डोळे चांगले पाहिजे देवी कळण्याकरता, है ना. म्हणजे आवरण दूर करून पाहण्याकरता ज्ञानदृष्टी असायला पाहिजे. म्हणजे नववीत भक्ती नावाचं काजळ घातलं, नवमन काजल लगाय. आणि हाती लिओ गोदमे म्हणजे विषयासक्ती नावाचा हत्ती कड्यावर घेतला. जड असतो ना तो. विषयासक्ती नावाचा हत्ती कड्यावर घेतला. आणि उंट लिपिट कर जाय. उंट कसा असतो? उंच. बोध उंच असतो. बोध. माणूस किती बुटका असला ना, पण विचाराने उंच असला पाहिजे. तर त्याचे विचार उंच असले पाहिजे. म्हणून उंट लिपिट कर जाय. अशा प्रकारे हो, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, आणि भेद रहित वारीसी जाईन. कोणत्या नवरात्रा? नविद भक्तीच्या करीन नवरात्रा. ह्या देवीचं साधना म्हणजे उपासना कळण्याकरता उपासकाला, उपास्य, उपासक आणि उपासना या सगळ्या उपासनेचे भाग आहे सगळे. माळ कोणती? झेंडा कोणता? हो बरं, ताप कोणता? त्रिविध ताप है ना. हो, त्रिविध तापाची करावया झाडणी. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. त्रिविध तापाची करावया झाडणी. हो, आणि कोणता सासरा? दंभ सासऱ्या सांडीनं कुपात्रा. कुपात्रा असलेला दंभ सासरा कोणता? घरातला सासरा नाही. कोणता? दंभ नावाचा जो सासरा आहे ना, हो, दंभ सासऱ्या सांडीनं कुपात्रा. अशा प्रकारची उपासना तुम्हाला कळाली पाहिजे, तर देवी कळते. विठ्ठल अनादी अंबिका भगवती, बोध परडी घेऊनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, आणि उदो उदो भक्त नाचती. तिचे भक्त उदो उदो नाचतात. आता या देवीच्या पुढे बरं का नाचणारे भक्त कोण आहे?
व्यास, वशिष्ठ, शुक हे गोंधळी आहे हो. आणि हे गोंधळी कसे नाचतात सोहममेळी, सर्वत्र बोध अशा प्रकारचा आहे म्हणून सोहममेळी हे एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, नाचताती सोहमेळी, नाचताती सोहमेळी, नाचताती सोहमेळी, नाचताती सोहमेळी, भाव विसरून बळी, दैत भाव विसरून बळी, दैत भाव विसरून बळी, दैत भाव विसरून बळी, चलती तू आंबे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, चलती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, खेळती आंबे तुझे गोंधळी, गोंधळाई वो जगदंबे, गोंधळाई वो जगदंबे, ओ गोंधळाई वो जगदंबे, 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 गोंधळाई वो जगदंबे. आता हे साधे लोक आहे का? व्यास, वशिष्ठ, शुक, गोंधळी. व्यास कोण आहे? व्यास पुढच्या कल्पातले ब्रह्मदेव आहे. कारण ब्रह्मदेव हे पद आहे. मागच्या कल्पात ज्या व्यक्तीने 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन ब्रह्मकर्म केलं तो या कल्पात ब्रह्मदेव होतो. आता जे ब्रह्मदेव आहे ना त्यांनी मागच्या कल्पात 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन ब्रह्मकर्म केलं. तसं या कल्पामध्ये ज्यांनी 100 ब्राह्मणाचे जन्म घेतले आणि ब्रह्मकर्म केलं तो पुढच्या कल्पात ब्रह्मदेव होणार. मित्र नंबर आता वशिष्ठाचा आहे. आता वशिष्ठाचा नंबर आहे. व्यास, वशिष्ठ, शुक, गोंधळी. आणि हे जे गोंधळी आहेत ना सर्वस्वाचा त्याग केलेले, संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं भगवंताला, अशा प्रकारचे अधिकार संपन्न हो हे गोंधळी येते. म्हणून देवी उच्च आहे, गोंधळी पण उच्च आहे आणि गोंधळ सुद्धा, गोंधळी, गोंधळ आणि देवी त्रिपुटी. हो, गोंधळी पण साधे नाही, देवी पण साधी नाही आणि गोंधळ. गोंधळ म्हणजे काय महाराज? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला इतकी मोठी उच्च आहे ते. जीव शिव संबळ घेवणी. कोणतं संबळ घेवणी? जीव शिव संबळ घेवणी आनंदे नाचती. आणि या देवीचा जो गोंधळ आहे ना, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिकी. आणि कसा गोंधळ आहे? देवी कुठे आहे? पोतराज असं म्हणतात. काय म्हणतात? आता तो कसा आहे पोतराज? काय म्हणतोय तो पोतराज? म्हणतो आमची जी देवी ना, मेस को मैराळो
तू मसणीची आई मेस कोमैराळो तू मेसची आई मेस कोमैराळो तू मसणीची आई मेस कोमैराळो तू मेसची आई धाव पाव वेगी आता माझे नमन तुझे पायी धाव पाव तुझे पायी नमन तुझे पायी माझे नमन तुझे पायी पोतरा तुम्ही पाहिला असेल कधी पूर्वी यायचे दारात, आता ते राहिले नाही, ते त्याच्यावर रूपक आहे. आणि ही देवी म्हणजे पंढरीचा हनुमान यासी कोण कोड घाली, पंढरीचा हनुमान यासी कोण कोड घाली, जाळी येली लंका याने तोंडे केली काळी. याला पोतराज म्हणतात महाराज. हो, तो पोतराज काय म्हणतो, लक्ष्मीचा वर खोटा बाई आवडे ना मला, धरी येली माव याने मारियला मामा. लक्ष्मीचा वर खोटा तो मला आवडत नाही. आणखी सांगतो तुम्हाला, हो, कैलासीचा शंभू, कैलासीचा शंभू बाई आवडे ना मला, का लागला भिलिनी पाठी आता कोठे पाहू त्याला, कोठे पाहू त्याला. खूप मोठा आहे तो, छोटा नाहीये, फार मोठा. एवढा सगळा पोतराज आहे, देवीचे अभंग आहे, गोंधळी आहे, गोंधळ आहे, एवढं सगळं आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. वैभव कोणत्याही कीर्तनकारांनी दारिद्र्य राहू नये. दारिद्र्य असं म्हणून श्रीमंत आहे, माझा संप्रदाय श्रीमंत आहे आणि माझं पाठांतर पण श्रीमंत आहे. दारिद्र्य काय, एकच टिकली घ्यायची आणि तीच वाजवायची. काही वेळेला पुंडलिकाच्या मंदिरामध्ये बघा, मागून मग दर्शनाला येतो ना, तो बडवे जे असतात ते तोच रुपये घ्यायचा आणि तोच आपटत है ना. मागच्याला ऑर्डर येऊन टाकलं की काय, कोणी पैसे टाकत नाही, तो काय घेतो, तोच रुपये घेतो तोच आपटतो, तोच घेतो. तसे बरेच कीर्तनकार एकच अभंग, दुसऱ्या गावात गेला की तोच अभंग, तोच रुपया तोच आपटायचा, तोच रुपया तोच आपटायचा. अरे श्रीमंती आपली, पोतराज आहे, जोगवा आहे, खेळी आहे, किती रुपक आहे, 300 रुपये सांगितलं ना मला, 300 रुपये आहे. आणि आमचं भाग्य आहे की मला बंडातात्यांनी असं व्यासपीठ निर्माण करून दिलं. 7-7 दिवस एकटाच बोलतो. आता वेरुळला सप्ताह झाला, 4,500 लोक होते, एकटाच बोलत होतो 1.5 तास रोज. त्याच्यामध्ये पोतराज, गारोडी, डोंबारी, खेळिया, वैदू. वैदू माहिती आहे का वैदू? अहो, घरी माणसं सगळे कामावर निघून गेल्यानंतर बायाच घरी असतात आणि मग ती वैदू येते, माहिती आहे ना. सुया घे, बिब्बे घे, पोराला मनगट्टी घे, दाबण घे, असं म्हणते ना ते. आता कळले बघा त्यांना. हे येणारे लोक आहे ना, यांची एक भाषा राहते. आता भंगारवाला येतो, काय म्हणतो, जुना मोड तोड भंगा, डब्याला झाकण करून घे, बादलीला बूड बसून घे, असं म्हणतो की नाही. ती त्याची भाषा असते. तशी वैदूची भाषा असते. हो, सुया घे, बिब्बे घे, पोराला मनगटी घे. ती काय म्हणते, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल, 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 बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल, मच्छाई बाई तुला बुरगुंडा होईल, कच्छाई बाई तुला बुरगुंडा होईल, वराई बाई तुला बुरगुंडा होईल. अशा प्रकारची वैदू आहे ना. आणि ती काय म्हणते, 4 युगाची काखे पोतडी, 10 अवतार खेळे परवडी, सोहम शब्द बोलती चोखडी. याला वैदू म्हणतात. वैदू, पोतरा, डोंबारी, गारोडी, कोल्हाटी, काय श्रीमंती आपली. म्हणून तुम्हाला मी पोतराज मुद्दाम सांगितला. तो काय म्हणतोय, कैलासीचा शंभू बाई आवडे ना मला, लागला भिलिनी पाठी आता कोठे पाहू त्याला. 9:15 झाले ना, काय घड्याळ फास्ट आहे एकदम. 15 मिनिटात कीर्तन संपलं पाहिजे.
तर दुसऱ्या चरणामध्ये गोंधळी सांगितले, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. हो, आणि त्या सगळ्यांचा मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी हे सगळे गोंधळी आहे. आणि गोंधळ घाली 30 कौतुक एका जनार्दनी नाचे दे. विठो बारकुमाये जय बारकुमाये अभंगाचा विचार संपूर्ण आपल्या समोर मांडलाय. 3 महत्त्वाचे मुद्दे एवढे 10 मिनिटात सांगतो आणि 5 मिनिट चाली करता ठेवतो, म्हणजे कीर्तन संपलं. 3 महत्त्वाचे मुद्दे असे की आपल्या देशावर, आपल्या समाजावर, आपल्या परिवारावर, आपल्या गृहस्थाश्रमावर जे संकट आहे, नुसते सीमेवरची संकट नाही, सीमेवरचं संकट दूर करण्याकरता आमचे मिलिटरी तिथं उभी आहे. जगातला कोणताही देश आपल्यावर जर चालून आला तर त्याचा मुर्दा पाडण्या इतकी ताकद भारतामध्ये आहे. त्याच्याबद्दल काही धोका नाही. राफेल आहे ना, ते राफेल आपल्याला जे आणलेले आहेत आपल्या भारतामध्ये, आपण म्हणते पाकिस्तानने जवळजवळ 100-150 ड्रोन टाकले, एकही ड्रोन भारतात येऊ दिला नाही, वर्षावर उडवले. हो, ही भारताची ताकद आहे. आजचा दिवस फार वेगळा झाला आहे, फार वेगळा आहे. अहो, संपूर्ण जग क्रिकेट खेळत होतं आणि अख्ख्या जगाला हरवल्यानंतर, पाकिस्तानला 3दा हरवल्यानंतर वर्ल्ड कपमध्ये आपण ज्यावेळेला परवा जिंकलो त्यावेळेला हो फक्त एवढंच होतं की ती जी ट्रॉफी होती ना ती पाकिस्तानच्या गृहमंत्र्याच्या हातून मिळायची होती. हो, जेव्हा पुकारलं ना, आता एवढं तुमच्यासारख्याला नाव घेतलं लगेच पळत आलं, हे ट्रॉफी ट्रॉफी ट्रॉफी. पण जेव्हा नाव पुकारलं ना, आमचे खेळाडू बसूनच राहिले, अरे त्या लांड्यांच्या हातून नाही घेणार ट्रॉफी, द्यायची ना आम्हाला, आम्ही जिंकलोय, मेहरबानी नाही करत तुम्ही आम्हाला देतायत. हो, आम्ही जे जिंकलोय आम्हाला त्याच्या हातून का पाहिजे, त्यांचं आमचं युद्ध झालंय, बरोबर आहे की नाही. ज्या पाकिस्तानचं आमचं युद्ध झालंय, आता आम्ही खेळलो म्हणजे केवळ ते जागतिक खेळ होतं म्हणून खेळलो, आम्हाला काय होत, पण त्यांच्या हातून आम्ही ट्रॉफी घेणार नाही. नाही घेतली, फेकून द्या तिकडं, आम्हाला नाही पाहिजे. याला स्वाभिमान म्हणतात. जगायचं तर असं जगा, अशा प्रकारचं जगा महाराज. हो, आत्ता सध्या भारताची परिस्थिती खूप चांगली आहे, म्हणून सीमेवर आपल्याला धोका नाही. आर्थिक क्रांती, जगातल्या कोणत्याही देशाला भारताबरोबर पंगा घेऊन आता चालायचं, कारण जगातली सर्वात मोठी बाजारपेठ भारताची. तुम्ही गाड्या तयार करा, भारतात खपल्या तर तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही मोबाईल तयार करा, हे लक्षात, भारतात खपले तर तुमचा धंदा चालेल. म्हणजे भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे, आपल्यावर कोणी विरोधात जाणार नाही. प्रश्न फक्त एकच आहे, 3 समस्या भारतात आता सध्या आहे. कारण राम मंदिर हा मुद्दा संपला, गोरक्षण काही प्रमाणात आम्ही यशस्वी झालो 75%, लव जिहाद 50% आपण यशस्वी झालो आहे. पण त्याच्या अंतर्गत काम करणं गरजेचं आहे. ते हे बघा, लहान मुलांकरता एक विषारी प्रयोजन आता सध्या चालू आहे, एक मुलींकरता आहे आणि एक विवाह झालेल्या स्त्रियांकरता आहे. 3 स्तराकरता 3 प्रकारचं विषारी प्रयोजन ध्यानात ठेवतं. पहिलं कोणाकरता, लहान मुलांकरता. हे लहान मुलं आहे ना, त्यांना हातात मोबाईल दिल्यानंतर जेव्हा ते मोबाईल पाहत बसतात ना, मोबाईल, त्यावेळेला त्या मोबाईलमध्ये गेम पाहता पाहता त्यांचे डोळे बर्बाद होतात, एकदम डोळे बर्बाद होतात. पुढं त्यांचं आयुष्य संपलं. इतक्या लहानपणात त्यांच्या हातात मोबाईल मिळाला की आयुष्य संपलं त्यांचं. त्यांना सांभाळा,
अलग लक्षामध्ये हो, त्यांच्या मेंदूवर परिणाम होणार, त्यांच्या डोळ्यावर परिणाम, दृष्टी जाणार त्यांची, पुढं ते आंधळे बनणार. म्हणून मुलांकरता मोबाईल अतिशय घातक. आता मुली विवाह अजून झालेले नाही, वयात आलेले आहेत. आता सध्या वेळेवर मुलींचे लग्न होत नाही पहिल्यासारखे. 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, आणि त्या वयामध्ये त्यांच्या संपर्कात येणारे जे लोक असतात ते बरोबर त्यांना टार्गेट करतात. पण आता तुमच्याकडे पैसे भरपूर आहे, मुलगी स्वतंत्र आहे, तिला मोबाईल पण स्वतंत्र आहे, गरज नसली तरी पण तिला मोबाईल तिच्या हातात आहे, तिचा रूम पण स्वतंत्र आहे. ती रूम, एकांत आणि मोबाईल या कारणास्तव कुणाच्या संपर्कात आहे तुम्हाला काही माहिती नाही आहे. हो, तिच्याबरोबर मेसेज येतात, ती बोलत राहते, तुम्हाला माहिती कधी पडतं? निघून गेल्यानंतर. तशी परिस्थिती अशी आहे की प्रत्येक जिल्ह्याचा जर आपण सर्वे पाहिला, कुठे 100, कुठं 150 अशा प्रकारच्या मुली गायब आहे, गायब. बरं का, लव जिहाद नावाचा जो विषारी प्रयोजन आहे फार जबरदस्त आहे. म्हणून सांगतो, आता सीमेवरचे युद्ध होणार नाही इथून पुढं. तुमचे ग्रस्त आश्रम बर्बाद करणं, तुमची प्रॉपर्टी. आता समजा तुम्ही करोडपती आहे आणि मुलगी एकच आहे, तेवढी एक मुलगी जर प्रेम प्रकरणात पळवली तर मुलगी पण जाते आणि प्रॉपर्टी पण. कायद्यानुसार तुम्ही काही बोलू शकत नाही. वयात आलेल्या मुली पुढं बापाचा काही कायदा चालत नाही, गेली आणि प्रॉपर्टी कोणला मग ती प्रॉपर्टी. अशा एक नाही लाखो केसेस पेंडिंगला आता सध्या आहे. मुलगी पण जाते आणि प्रॉपर्टी पण जाते. म्हणून फार जपा मुलींना, जीवापाड. हो, लग्न बरं, आता लग्न होतील इथून पुढं, पण झालेले लग्न त्यांचा योगक्षम पार पडेल असं काही नक्की सांगता येत नाही. घटस्फोट लगेच होतात, लग्न झाल्यानंतर सुद्धा टिकत नाही फारसे ते. बरं, घटस्फोटाला कारणे काही नसतात बघा, पण कोर्टामध्ये जास्तीत जास्त घटस्फोटाच्याच केसेस आता सध्या आहे. 2 कारणं तुम्हाला सांगितले, 2 समस्या, 2 कारणं. आता तिसरा आहे का, विवाहित स्त्रिया, लग्न झालेल्या, त्यांना मुलंबाळ आहे, पण त्यांच्यासुद्धा हो, त्यांच्यावर सुद्धा अशी एक आपत्ती आहे की आता ज्या सिरियल जातात ना, सिरियल पहिला सिनेमा होता, त्याच्यातून प्रेम प्रकरण फैलवलं जात होतं, पण आता ते सिनेमा गेले. आता तो सिनेमा घरामध्ये आला, प्रत्येकाच्या घरात आला, टी व्हीच्या माध्यमातून. ती जी सिरियल असते ना, सिरियल इतकी घाणेरडी असते, सगळी लव्ह स्टोरी असते बघा. सिनेमा तरी 3 तासात संपून जातो. हो, सिरियल 3 तासात नाही, 3 दिवसात नाही, 3 महिन्यात नाही, 3 वर्षात पण संपत नाही. 3 वर्ष बरोबर थोडं दाखवतं, थोडं एकदम 15 मिनिट रोज थोडं. याला म्हणतात स्लो पॉयझन. कोणतं पॉयझन? स्लो पॉयझन आहे तुमच्या घरामध्ये. आणि त्या सिरियल पाहून कोणत्याही माणसाच्या मनामध्ये विवाहबाह्य संबंध करण्याची विकृती निर्माण होते. आणि म्हणून मला कीर्तनानंतर माणसं भेटतात आणि खरोखर सांगतात गळ्यात पडून, कारण मला सांगायला वाईट वाटतंय, पण विनोद नाही आहे, हसू नका असं मी त्यांना बोललो होतो, तरी ते हसल्या. नावच तसं आहे ते सिरियलचं नाव काय माहिती का? माझ्या नवऱ्याची बायको. आता हे नाव आहे का? चांगलं आहे का? कोणत्या स्त्रीला वाटतं आपल्या नवऱ्याला बायको असावी? म्हणजे किती मोठा विरोधाभास आहे बघा ना. सिरियलचं नावच आहे हो, माझ्या नवऱ्याची बायको. आणि अशा एक नाही, अशा अनेक सिरियल, रामायण महाभारत चांगल्या सिरियल होत्या, त्यात काय मला बोलायचं नाही, त्या चांगल्या होत्या, पण आता या सिरियल निघाल्या. म्हणून मुलांना वाचवा मोबाईलपासून, मुलींना वाचवा लव जिहादपासून, आणि स्त्रियांना वाचवा सिरियलपासून. पण आम्ही तुमच्या पायाच्या पुण्याईने हो जवळजवळ 27 महिला मंडळ आतापर्यंत तयार केले. हेतू काय? आता मनमाडला ब्रह्मचितकला महिला मंडळ तयार केलं, मग वडगाव पंगूला एक मंडळ तयार केलं, गुरुकृपा महिला मंडळ, चांदवडला 2 तयार केले, लासलगावला 2, विंचूरला 3, असे एकंदर 27 महिला मंडळं आपण तयार केली. हेतू एवढाच आहे की ती स्त्री त्या सिरियलच्या वेळेमध्ये आपला ग्रुप तयार करते, भजनाला बसते, आणि तेवढ्या वेळेपुरती ती तुकोबाराय ज्ञानोबारायच्या विचाराच्या संपर्कात येते, सिरियलपासून दूर जाते, तिचा प्रपंच नक्कीच चांगला होतो, आमचा विश्वास आहे. कारण आम्ही अभंग देतो की बघा तुम्ही 20 महिला आहे, मी आता पुढच्या महिन्यात येणार आहे, आता हे तुम्हाला प्रत्येकाला एक अभंग दिलेला आहे. मग ठाई असेल, जलद असेल, दादरा केरवा जसा असेल तसा तुम्हाला तो 1 महिन्यात पाठ झाला पाहिजे. आमच्या भजनाचे 2-3 नियम आहे. पाहून अभंग आम्ही म्हणू देत नाही. पहिला नियम त्याच्या आधीचा आहे की भजन म्हणताना तुम्हाला मी पासून सावध राहायचं आहे. म्हणजे हो, एकदा यायला लागलं की मग अभिमान पण येतो ना.
हो, मी पासून सावधान, पहिला नियम. दुसरा नियम असा आहे, सासू सासऱ्याची सेवा करत असाल, घरात खाऊ पिऊ घालत असाल तरच आमच्याकडे शिकायला या. फुकट आम्ही शिकवायला तयार नाही. सासू सासऱ्यांना पहिले सांभाळा, मग भजन शिका. नाही तर सासू सासऱ्याला काही बाया काही सुना इतक्या आगाव आहे बघा, इतक्या आगाव आहे ना, टॉमी बरोबर बोलतात. टॉमी टॉमी माहिती आहे ना, कुत्रा. म्हणजे टॉमी बरोबर बोलतात पण सासू बरोबर बोलत नाही. ध्यानात ठेवा, अशा स्त्रीला आम्ही भजन कधी शिकवत नाही. सासू सासऱ्याला सांभाळा, मग भजन शिकायला या. 2. आणि तिसरा नियम, पाठ झाल्याशिवाय अभंग म्हणायचाच नाही. पाठ होतो तोच अंतकरण शिरतो अर्थरूपाने. हो, आणि म्हणून तेवढ्या कालावधीमध्ये स्त्री ज्यावेळेला अभंग पाठ करते, जबाबदारी महिन्यात पाठ झाला पाहिजे. सदगीर बाबा पुढच्या महिन्यात येणार आहे, तोपर्यंत आपण म्हणून दाखवायला पाहिजे. मग ती काय करते, तिला एकदा ध्यास लागला का, अभंगाचं चिंतन, चालीचं चिंतन, अभंग चाल, अभंग चाल. स्वयंपाक करताना, फोडणी देताना, चपाती लाटताना सारखी चिंतन करते. आणि चिंतन करता करता स्वयंपाक केल्यानंतर त्या चिंतनाचा स्वयंपाकावर परिणाम होतो. आणि तो स्वयंपाक ज्यांनी खाला त्यांच्या मनावर बी चांगला परिणाम होतो. म्हणून संत वाङ्मय कधीच वाया जात नाही. हो, आणि हा मनमाडमध्ये आम्ही प्रयोग सक्सेस केला. आज मनमाडमध्ये 35-36 महिलांचं एकच मंडळ आहे, त्याचं नाव ब्रह्मचितकला महिला मंडळ. जाऊन पहा, अख्ख्या तालुक्यात त्याचा डांगोरा पेटतो येतो. कोणत्याही गावात कोणीही आमंत्रण दिलं तर आम्ही नाही म्हणत नाही. नवरात्राचे दिवस ते देवी देवी म्हणजे काय हो, आता हे पुरुष आहे, नर करणी करे सो नर का नारायण बन जाय, तो नारी करणी करे सो नारी का देवी बन जाय. बरोबर आहे की नाही. माणूस जर करणी केलं तर देव होतो, तर स्त्री पण काय होते, देवी बनवू शकते. आणि म्हणून तुमच्या अंगामध्ये देवी बनण्याची ताकद आहे. तुम्ही संत वाङ्मयाला जवळ करा, ज्ञानोबा तुकोबाराचे विचार जवळ बाळगा. तुमच्यातच मीराबाई झाली, मुक्ताबाई झाली. अशा प्रकारचं जीवनामध्ये हो, आपला कुटुंब, आपला परिवार, आपले मुलं, आपल्या मुली सांभाळा. हो, हेच जगदंबेच्या कृपेचं सर्वात मोठं फलित आहे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकावली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुझे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली. अजून 5 मिनिट बाकी आहे, तोपर्यंत चाल होईल. आपले 2 ग्रंथ विक्री करता उपलब्ध आहे. कीर्तन झाल्यानंतर आपण घ्यावे. मुकुट 1 मिनिट जरा, काय तर नंतर आपण बोलणार नाही. आणि काय आम्हाला पत्रिका घेऊन सर्वांचे नाव उच्चारणे इतका वेळ नसतो. तर या आजच्या कीर्तनाचे जे कोणी सौजन्यवाले आहे, माझ्याकडे देऊन ठेवायचं सौजन्य, त्यांना मी धन्यवाद देतो. गायन करणारे मृदुंगाचार्य, वर्गणीदार, ग्रामस्थ सर्वांना धन्यवाद देतो. शेवटची चाल होईल, त्यानंतर मग ग्रामस्थ मंडळी बोलतील, त्याप्रमाणे सूचना आल्या की नंतर उठायचं, तोपर्यंत नाही बोला. मुकुटमणि पुंडलिका, मुकुटमणि पुंडलिका, मुकुटमणि पुंडलिका, मुकुटमणि पुंडलिका. 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक. गोंधळ घालतील कौतुक, गोंधळ घालतील कौतुक, गोंधळ घालीस कौतुक, गोंधळ घालीस कौतुक. एका जनार्दनी नाचे देक, एका जनार्दनी नाचे देक. गोंधळा ये वो जगदंबे, गोंधळा ये वो जगदंबे. एका जनार्दनी नाचे देख, एका जनार्दनी नाचे देख. गोंधळा ये वो जगदंबे, गोंधळा ये वो जगदंबे. मूळ पीठ तू अंबे, मूळ पीठ तू.
पीठ तू आंबे मूळ पीठ मूळ पीठ गोंधळा ये ओ जगदंबे गोंधळा ये ओ जगदंबे झालेली सेवा जगदंबा मातेच्या चरणी समर्पित करतो. आमचे नातू गणेश जोरवर त्यांनी चिठ्ठी दिल्याप्रमाणे आजच्या कीर्तनाचं सौजन्य मला आनंद वाटतोय. योगेश बबन जोरवर आर्मी, कृष्णा वामन सदगीर दोघंही आर्मीमध्ये देशभक्तीमध्ये ते अग्रगण्य आहे. त्यांना धन्यवाद देतो आणि याचबरोबर सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी राम बोलिले करो वेळी वाकोडे करा क्षमा करा महाराज तुमचे हो नाही विचारिला अधिकार म्या पुरा करा क्षमा करा महाराज तुमचे म्हणे दानेश्वराला का पाया पैकी करा करा क्षमा करा महाराज तुमचे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय.